नमस्कार. श्रवण व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. मी सावनी गोडबोले, श्रवण आणि वाचा विशेषज्ञ. आपल्या डॉक्टरांनी मुलाची ऐकण्याची तपासणी करून घ्या म्हणून सांगितलं आहे. ही नेमकी कोणती तपासणी? ती करायलाच हवी का? त्यातून काही अपाय तर नाही ना? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊच. बेरा तपासणी म्हणजे नेमकं काय आहे? बेरा तपासणी म्हणजे एखाद्याला ऐकू येतंय का नाही ही मोजण्याची तपासणी. त्यातून आपल्याला श्रवणशक्तीची टक्केवारी शोधता येते. म्हणजे कोणत्या कानाला किती टक्के ऐकू येतंय ते कळतं. पण आमच्याच बाळाला ऐकायची तपासणी का सांगितली आहे? कधीकधी मुलाच्या जन्माच्या वेळी काही गुंतागुंत झाली असते. बाळ अपुऱ्या दिवसांचं असतं, कधी वजन कमी असतं, कधी त्याच्या कुटुंबात कोणाला तरी बहिरेपण असतं, कधी ते जन्म झाल्यावर लगेच रडत नाही, कधी त्याला जन्मतः तीव्र प्रमाणात कावीळ झाली असते किंवा कधी इतर काही. सगळी कारणं इथे सांगणं अशक्य आहे. पण कुठल्याही कारणासाठी मूल NICUमध्ये 2 दिवसांपेक्षा जास्त ॲडमिट असेल तर ही तपासणी डॉक्टर बाळासाठी सांगतात. या सगळ्यांना म्हणतात हाय रिस्क फॅक्टर्स. म्हणजे अशा मुलांना श्रवणदोष असण्याची शक्यता जास्त असते. जर NICUमध्ये बाळांची तपासणी केली तर 1000 बाळांमधील 30 बाळांना जन्मजात श्रवणदोष असू शकतो. पण आमच्या बाळाला तर यातलं काहीच झालं नव्हतं. खरं आहे. जर कोणतीच गुंतागुंत नसेल तरीही काही मुलांना बहिरेपण असू शकतं. मात्र हे प्रमाण 1000 बाळांमागे 3 ते 4 बाळं असं असतं. ही तपासणी नेमकी करतात तरी कशी? यात आपण मुलाच्या कानाला इलेक्ट्रोड्स लावतो. कानाच्या आत किंवा कानावरून इयरफोन घालतो. मध्यम ते बारीक आवाज मुलाला ऐकवले जातात. आपल्या कानामधून एक बारीकसा विद्युत प्रवाह वाहत असतो. आवाज आला की हा विद्युत प्रवाह जास्त प्रमाणात वाहतो. जर आवाज दिल्यानंतरचा विद्युत प्रवाह संगणकाच्या पडद्यावर दिसला तर त्यावरून मुलाची श्रवणशक्ती आणि तिची टक्केवारी आपल्याला कळते. पण यात काही धोका तर नाही ना? ताप थर्मोमीटरने मोजताना किंवा वजनाच्या काट्यावर उभे राहून वजन करताना काही धोका असतो का? नाही ना? मग हेही तितकंच सुरक्षित आहे. लक्षात घ्या, आपण कमीत कमी किती आवाज ऐकू येतात ते मोजतो आहोत. त्यामुळे मुलाला मोठे आवाज ऐकवायचा प्रश्नच नाही. आणि आपण मुलाला करंट देत नाही आहोत तर त्याच्या कानात निर्माण झालेला करंट मोजतो आहोत. त्यामुळे शॉक वगैरे लागायचा तर प्रश्नच येत नाही. पण ही तपासणी झोपवूनच का करावी लागते? आपण लिहित असताना आपल्याला खालचं टेबल किंवा खुर्ची स्थिर लागते, हलवून चालत नाही, नाहीतर आपलं अक्षर वेडंवाकडं येतं. तसंच विद्युत प्रवाह मोजताना मुलाचं डोकं, शरीर हे सर्व स्थिर हवं. डोळे इकडे तिकडे करत राहिलं तरी विद्युत प्रवाह बदलतो. तपासणीसाठी मुलाने हातपाय वगैरे न हलवता शांतपणे डोळे मिटून पडून राहणं आवश्यक आहे. आता एवढ्या छोट्या बाळाला गप्प पडून राहा असं आपण कसं सांगणार आणि तो थोडंच आपलं ऐकणार. म्हणून तो झोपला की मगच तपासणी सुरू करता येते. जर बाळाला स्वस्थ झोप लागली नसेल तर त्याला झोपेचं औषध द्यावं लागू शकतं. मुलाला औषध पाजायच्या आधी अर्धा तास खायला काही देऊ नका किंवा दूध प्यायलाही देऊ नका. कधी कधी मुलं हे औषध प्यायल्यावर उलटी करतात, म्हणून ही काळजी घ्यायला हवी. तसंच मुलाच्या डोक्यावर तेल अजिबात लावू नका. तपासणीच्या दिवशी केस शॅम्पू किंवा साबणाने धुवून या. सोबत मुलासाठी एखादी चादर घेऊन या. तपासणीला किती वेळ लागेल? मूल झोपल्यानंतर अर्ध्या ते 1 तासात ही तपासणी पूर्ण होऊ शकते. याचा रिपोर्ट लगेच मिळेल का? तपासणीचे निष्कर्ष काय आले आहेत हे त्याच दिवशी सांगितलं जाईल. कधी कधी OAE ही दुसरी एक तपासणी गरजेची वाटल्यास त्याच दिवशी केली जाईल. प्रिंटेड रिपोर्ट हवा असल्यास कदाचित दुसऱ्या एखाद्या दिवशी यावं लागू शकतं.
आणि ईमेल जर चालणार असेल तर ईमेल ॲड्रेस कळवावा, PDF करून तुम्हाला फाईल पाठवली जाऊ शकते.